नमस्कार. आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. भरपूर जणांची मागणी होती की सर तुम्ही मोरा वळंबे सरांचं व्याकरणाचं पुस्तक कसं वाचायचंय किंवा त्याच्यावरचा कोर्स त्याची पूर्ण टीचिंगची बॅच उपलब्धच केलेली आहे. ओके, त्याच्यातच आपण शब्दसंग्रह देखील दिलेले आहेत, त्याचे देखील व्हिडिओ त्याच्यामध्येच फ्री दिलेले आहेत. पण मोरा वळंबे सरांचं जे दुसरं पुस्तक आहे शब्दरत्न किंवा शब्दसंग्रह जी गोष्ट आहे त्याचा अभ्यास कसा करायचा आहे, जे पहिलं मी पुस्तक तुम्हाला दाखवतो. ओके, हे मराठी व्याकरण व लेखन हे आपण डिटेलमध्ये घेतलेलंच आहे, याची बॅच देखील उपलब्ध आहे, पुढे याच्याबद्दल बोलतो तुम्हाला मी. तर मेन मुद्दा आहे की हे जे शब्दरत्नचं पुस्तक आहे म्हणजे शब्दसंग्रह किंवा शब्दरत्न त्याचा अभ्यास कसा करायचा आहे. तर जवळपास असे 8 टॉपिक आहेत ज्याच्यावरती आयोग म्हणजे MPSC किंवा सरळ सेवा किंवा कुठलीही एक्झाम जिथे शब्दसंग्रहाचे शब्दरत्नाचे किंवा शब्दसंग्रह याच्यावरती प्रश्न येतात ते कुठले टॉपिक आहेत हे जे इंडेक्सवरती तुम्हाला दिसतंय, जे जवळपास मला वाटतं 13 टॉपिक आहेत, हे 14 टॉपिक, ओके सॉरी 15, ठीक आहे 15 असतील. ते 15 पैकी 8 महत्वाचे आहेत. मग ते नेमके कसे वाचायचे की पुस्तक घेतलं बा आणि पहिल्या पानापासून शेवटपर्यंत वाचलं आणि मग गेलो परीक्षेत तर मार्कच नाही आले, तसं होता कामा नाही. वेळ वाचला पाहिजे. म्हणजे आता जे काही 15-20 मिनिटाचं जे लेक्चर होईल त्याच्यातून तुम्हाला तुमचा म्हणजे आयुष्यातले कित्येक तास कित्येक दिवस वाचतील. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी ज्या गोष्टी सांगतो त्या लिहून घ्या आणि त्याचा तुम्ही फायदा घ्या. चला ओके, मेन गोष्ट बोलूयात, पटकन बोलूयात, कामाचं बोलूयात. चला पहिला म्हणजे कुठले 8 टॉपिक आहेत तर बघा, समानार्थी लिहून घ्या. आता याच्यावरती आजपर्यंत किती प्रश्न आले MPSC ने 1984 ते आजपर्यंत मी तुम्हाला ते सांगतो. ओके, वाटलं ते आधी लिहून घ्या, मेन मुद्द्याचं लिहून घ्या. बघा इकडे हे वाटलं मी बाजूला सरकतो, स्क्रीनशॉट घ्या. ओके चला बघा, याचा स्क्रीनशॉट घ्या, तोपर्यंत याच्याबद्दल बोलतो. महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. क्लिअर दिसतंय, एकदम ओके कार्यक्रम आहे. चला बघा, हे 8 टॉपिक आहेत. स्क्रीनशॉट घेतला असेल, एकदा सांगतो फक्त, मग नंतर त्या पुस्तकावरती आपण डिस्कस करूयात. वाक्यप्रचारवरती 1984 ते आजपर्यंत 240 प्लस प्रश्न आलेले आहेत. हे लिहून घ्यायचे. आकडा असा काय कशामुळे लिहून घ्यायचे तुम्हाला वेटेज कळेल. वाक्यप्रचारवरती 240, म्हणीवरची 230 प्रश्न आलेत, समानार्थी शब्दावरती 220 प्रश्न आलेत, म्हणजे 220च्या पुढे आलेत कमी जास्त. विरुद्धार्थी 110 म्हणजे बघा 240, 230, 220, 1984 ते आजपर्यंत 110 म्हणजे समानार्थी. विरुद्धार्थीमध्ये समानार्थीवरती जास्त प्रश्न आलेत, विरुद्धार्थीवरती कमी आले, दुप्पटच बघा तुम्ही. 190 कुठे शब्द समूहाबद्दल एक शब्द. आणि 6वा टॉपिक एका शब्दाचे अनेक अर्थ, 50 प्रश्न आजपर्यंत आलेत. शुद्ध शब्द म्हणजे शुद्ध लेखन म्हणू शकतो आपण, शुद्ध शब्द त्याच्यावरती जवळपास 150, याच्या बाहेर प्रश्न येत नाही. एवढंच करायचं आधी, एवढंच करायला वेळ लागतो. आणि अलंकारिक शब्द 15 प्रश्न, 15 ते 16 किंवा 20 प्लस धरू शकतो आपण. क्लिअर, हे कळलंय. मी परत एकदा बाजूला सरकतो, याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, हा व्हिडिओ ऍप्लिकेशनलाही राहणार आहे, त्याच्यामुळे ऍप्लिकेशनला स्क्रीनशॉट निघत नाही. तिथे कोणी जर म्हणेल की सर स्क्रीनशॉट घ्या म्हणतायत, निघतच नाही ऍप्लिकेशनला. हा युट्यूबलाही जाणार आहे आणि ऍप्लिकेशनला जाणार आहे. क्लिअर, चलो हे क्लिअर झालं. 8 टॉपिक, कुठल्या याचे किती प्रश्न. चला पटकन बघूयात आता पुढचं. बघा, हा त्याच्या आधी महत्वाची गोष्ट, जे बॅचचे विद्यार्थी नसतील, युट्यूबचे विद्यार्थी असतील, ही जी आपली बॅच आहे मराठी व्याकरण व शब्दसंग्रह बॅच, टू द पॉइंट टीचिंग. कोर्सची व्हॅलिडिटी 6 महिने, वॉच टाइम अनलिमिटेड, किती वेळा पहा, काही प्रॉब्लेम नाही. जबरदस्त बॅच घेतलेली आहे, नॉमिनल फीस मध्ये उपलब्ध आहे आणि एकदम टू द पॉइंट शिकवलेलं आहे. कुठलीही बॅच आजपर्यंत केली असेल किंवा केली नसेल, ही बॅच करायचीच आहे. मोरा वळंबे सरांचे दोन्ही पुस्तकं हे जे वापरत असाल ही बॅच तुम्हाला 100% महत्वाची आहे. 100% खूप महत्वाची, घ्यावीच लागेल, घ्यायलाच पाहिजे. फायदा 100% होणार, वादच नाही. क्लिअर, चलो आता मेन मुद्द्याला हात घालूयात. केवळ सर तुम्ही पुस्तकं दाखवले, बॅच सांगितली, PYQचं महत्व सांगितलं, मग आता पुस्तकाचा इंडेक्स समोर आहे. मी नेमका काय करू. आता तुमच्या डोक्यात क्लिअर झाला असेल की मी सांगितलं होतं समानार्थी शब्द लगेच 220 प्रश्न, विरुद्धार्थी 210, म्हणी, वाक्यप्रचार, शब्द समूहाबद्दल शब्द. क्लिअर, काहीतरी आठवते. अरे हो सर कळालं, म्हणजे पहिले 5 टॉपिक अत्यंत महत्वाचे आहेत. मग मी घेतो समानार्थी शब्द आणि वाचायला सुरुवात करतो, तसं नाही करायचं. मग काय करायचंय हे महत्वाचं आहे. आता आपली जी बॅच आहे त्या बॅचमध्ये मी पहिल्यांदा याचं स्ट्रॅटर्जी लेक्चर, असे स्ट्रॅटर्जी लेक्चर टाकले किंवा समानार्थी शब्दाचा कसा अभ्यास करायचा आहे ती 10 ते 15 मिनिटात सांगितले. आता युट्यूबला सांगतोय तर तेवढ्या वेळ 2 तासाचं लेक्चर टाकलं, हे 2 तासाचं होईल प्रत्येकाबद्दल, तर मग कोण बघेल का, नाही. पण शॉर्टमध्ये सांगतो, तिथे ज्यांनी बॅच घेतलेली असेल तिथे बघा, मला वाटतं युट्यूबला टाकलेलं आहे समानार्थीचं, ते बघून घेऊ शकता. आणि 1 तासात किंवा 1.5 तासात सगळे समानार्थी शब्द देखील घेतलेत आजपर्यंत, सगळे जे 220च्या जवळपास होते सगळे, म्हणजे प्रश्न म्हणजे ते शब्द घेतलेत. क्लिअर, चलो आता मेन मुद्दा आहे की बॉस सर नेमकं कसा अभ्यास करू. बघा फास्टमध्ये बघा, समानार्थी शब्दाचा अभ्यास करायचा आहे. पहिल्यांदा या टॉपिकवरचे सगळे प्रश्न वाचून घ्या, जवळपास 220 होते, पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचून घ्यायचे.
काय कळलं? काहीच नाही कळलं. कळत नाही असं नाही, कळतंय. कसं कसं कळतंय? मग तुम्हाला कळेल की चंद्र या टॉपिकवरती चंद्राचे जास्तीत जास्त विचारलेत अशी लिस्ट आहे. त्याच्या आधी सगळ्यात आधी सगळ्यात सोपं याचा माझा युट्यूबवरचा व्हिडिओ बघून घ्या. ओके, ते बघून घ्या. युट्यूबवरचा व्हिडिओ पहिली स्टेप करा. ओके, त्याच्यानंतर त्याचे प्रश्न वाचून घ्या आणि नंतर प्रश्न वाचल्यानंतर तुम्ही ह्या पुस्तकात या आणि याच्यातलं एक एक म्हणजे जिथं ज्या ज्या गोष्टीवरती प्रश्न आहे त्याला तुम्ही अंडरलाईन करू शकता. समजा चंद्र आहे, चंद्राचे आजपर्यंत सगळे समानते शब्द विचारलेत, ज्या ज्या शब्दांवरती प्रश्न आहे त्याला अंडरलाईन करून घ्या. लाल पेनने अंडरलाईन करा किंवा पेन्सिलने करा, काही प्रॉब्लेम नाही. कळलं? म्हणजे तुम्ही काय करू लागले, पहिल्यांदा हे पुस्तक उघडू लागले आणि पहिल्यापासून सगळे समानार्थी शब्द वाचू लागले. तुम्हाला कळूनच गेलं कुठल्या याच्यावरती प्रश्न आहे, काय कुठलं महत्वाचं आहे, काय एवढे बघून तुम्हाला टेन्शन येऊ लागलं. आता टेन्शनच येणार नाही. कसं काय? समानार्थी शब्द आहेत. तुम्ही आधी प्रश्न वाचतायत की आधी माझा युट्यूबवरचा व्हिडिओ बघताय 1-1.5 तासाचा, तुम्हाला कळलं की एवढेच शब्द आजपर्यंत एमपीएससी परत परत विचारलेत. एक दुसरं तुम्ही सगळे प्रश्न 220 वाचून घेणार आहात, त्याचं तुम्हाला उत्तर येणार नाही. त्याचं टेन्शन घेऊ नका की सर मला उत्तरच येत नाही. तू वाचलंच नाहीस तर कसं येईल? चिंता नाही करायची. मस्त प्रश्न वाचून घ्यायचे. आता हे प्रश्न कुठून आणायचे? बघ, किराणा दुकानावरती भेटतात का? नाही. 1984 ते आजपर्यंत मराठीचे सर्व प्रश्न आणि एक्सप्लेनेशन असणारं पुस्तक मार्केटमध्ये भेटतं. ते घ्यायचं. कुठलंही घ्या. आपल्या काही कुणाची टक्केवारी नाही. नाव सांगितलं काही जण म्हणतात त्यांचंच सांगताय तुम्ही, मला पण काही दिलेलं नाहीत बा. त्याच्यामुळे मी कोणाचं नाव सांगत नाही. जे वाटलं तुम्हाला बेस्ट असेल ते घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर? चलो, आता सेम विरुद्धार्थीचं. आता विरुद्धार्थीची वेगळी स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे, कारण की समानार्थी जास्त आहेत, अवघड आहेत, जास्त प्रश्न आहेत. विरुद्धार्थी आपल्याला ऑलरेडी येतात. समजा 100 समान विरुद्धार्थी शब्द दिले तर तुम्हाला 70 आताच माहीत असतात, 30 माहीत नसतात. 30ला 1, 2, 3, 4 रिव्हिजन दिले, त्याच्यातले फक्त 15 तुम्हाला हार्ड जातात. ही हार्ड जास्त वाचायची आहेत. संपला विषय. इतकं सोपं असतंय. पण आपण काय करतो, सगळेच विरुद्धार्थी शब्द या पुस्तकातून वाचतो. त्याचे प्रश्न बघत नाहीत, समानार्थीचे प्रश्न बघत नाहीत, फक्त वाचतो वाचतो वाचतो. मग आपण त्याच्यावरती कधी थिंकच करत नाही की हा जर परीक्षेत शब्द आला तर मला आठवेल का? इथं मस्त वाटतंय. मग असे शब्द काढायचे की मला अवघड वाटतायत, त्याला बाहेर काढून त्याला लिहून घ्यायचंय. याला म्हणतात स्मार्ट पद्धत. आणि हे कधी कळतं, जेव्हा आपण आयोगाचे जुने प्रश्न बघतो, त्याचा सराव करतो, बघतो इथं कसं प्रश्न विचारलाय, कसं चुकवलंय, कुठं फसवलंय, काय कार्यक्रम केलाय, कसा ट्रॅप टाकलाय, काय काशी केली, ते नीट बघायचं असतंय. हे इतका स्मार्टनेस आपण लावत नाहीत. आपण घेतो पुस्तक, पहिलं याच्यातलं खना 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 जसं काय रोजानं लावलंय असं काम करतो. तसं करायचं नाही. तुमचा अमूल्य वेळ जातोय, वेस्ट होतोय. जर तो तुमचा अमूल्य वेळ वाचवायचा असेल तर मी ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने करा. तुमचा 100% वेळ वाचणार आहे आणि क्वालिटी अभ्यास होणार आहे. बाकीच्यांपेक्षा तुम्हाला लवकर ग्रास्पिंग पॉवर तुमची वाढणार आहे. जबरदस्त पद्धतीने गोष्टी घडणार आहे. त्याच्यामुळे मी जे सांगतोय हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघायचा आहे. सगळ्या गोष्टी लिहून काढायच्यात. परत महिन्यांनी हे सगळं संपल्यानंतर परत एकदा व्हिडिओ बघायचा आहे की ज्या पद्धतीने सरांनी सांगितलंय त्या पद्धतीने मी वाचतोय का. आणि मी बॅच सांगितलेलंच ऑलरेडी. ज्यांना बॅच घ्यायची ती बॅच घेऊ शकतात, तिथं तर ऑलरेडीच आहे. ओके, चलो क्लिअर. आता म्हणींच्या बाबतीत मध्ये तसंच करायचंय. म्हणी तर त्याच्यात की सगळे जुने प्रश्न वाचून घ्या. त्याच्यातल्या हार्ड वाटतायत तुम्हाला त्याला फक्त स्टार करा बस. तेवढं लिहून काढल्या तरी जमतात, पण कशाला लिहिता? स्टार करा फक्त, काही प्रॉब्लेम नाही. किंवा हायलाइटर असतं, हायलाइट करा 3-4 वेळा वाचल्यानंतर. आणि नंतर या पुस्तकात या. म्हणजे आधी प्रत्येक गोष्टीला PYQ म्हणजे सगळ्यात सोपं काय, क्वेश्चन पहिल्यांदा वाचायचा आहे. ओके, त्याच्यानंतर ह्या पुस्तकाचा वापर करायचा आहे, बुकचा वापर करायचा आहे. आणि बुकवरती काय करायचं रे, अंडरलाईन करायचे. ओके, ते पण कसं कुठं करायचंय, PYQ वरती. बस संपला विषय. PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन. क्लिअर? हे स्टेप वापरायची. पहिल्यांदा प्रश्न वाचायचा आहे, नंतर पुस्तक वाचायचंय, पण कुठं अंडरलाईन करायचं त्याच्यावरती, कुठे जिथं प्रश्न विचारलाय तिथं. बस एकदम राडा होणार आहे, मस्तपैकी जमणार आहे. तसंच म्हणींच्या बाबतीमध्ये पण आहे, हेच पॅटर्न वापरायचा आहे. वाक्यप्रचारच्या बाबतीमध्ये तेच वापरायचंय. शब्द समूहाबद्दल एक शब्द असंच वापरायचं, काहीच प्रॉब्लेम नाहीये. क्लिअर? चलो, समानार्थी. आता बाकीचे हे जे मुद्दे आहेत 5 याच्यावरती प्रश्न आहेत आयोगाचे. मग हे पूर्ण झाल्यानंतर म्हणजे सर 5 टॉपिक झालेत, आता खतरनाक. मग हा टॉपिक वाचा. आता हा समानार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार त्याचाच कॉम्बो म्हणून हा नवीन बनवलाय. मग तुम्हाला हे जर 5 टॉपिक क्लिअर असतील, याचे सगळे PYQ बघितले असतील तर याचं महत्व सांगण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला कळून जाईल की ओके सर काही प्रॉब्लेम नाही. आता डायरेक्ट उडी मारू आपण खाली. अलंकारिक शब्द याच्यावरती प्रश्न आहे का नाही, मी तुम्हाला दाखवलं प्रूफ आताच. त्याच्यानंतर एका शब्दाचे निरनिराळे शब्द आहे का नाही, एका शब्दाचे अनेक शब्द वगैरे आहे. आणि लेखन नियमानुसार शब्दसूची किंवा शुद्ध शब्द आहेत का नाही, जवळपास 150 शब्द होते आहेत, तेवढेच करा. ते शब्द लिहून घ्यायचे. म्हणजे लिहून म्हणण्यापेक्षा बघायचं, मग आशीर्वाद शब्द मला लिहिता येतो का, सुख शब्द लिहिता येतो का, दुःख लिहिता येतो का, मी कसा लिहितो,
किंवा मी बॅचमध्ये पण त्याच्यावर व्हिडिओ टाकला की तुम्ही रेकॉर्ड करा. त्या एक पान आहे, त्या पानावरचे शब्द एकच पानावरती आहे, सगळे आजपर्यंत आलेले आयोगाने विचारलेले सगळे शब्द एकाच पानावरती आहेत आणि ते मी घेतले बॅचमध्ये. तेवढे सांगितले किंवा तुम्ही सगळं एकदा वाचा, त्याच्यातले आवड वाटलं लिहून घ्या किंवा ते सगळे एकदा ऑडिओ रेकॉर्ड करा आणि ऐकू असं करा, हे करून लिहा. मग तुम्हाला कळेल की कुठले कुठले शब्द चुकतायत. मग क्रॉस चेक करा की समजा मी 100 शब्द लिहिलेत, या 100 पैकी मला 20 अवघड जात आहेत, मला लिहिताच येत नाही, चुकतायत, तेवढेच करायचे, बस संपला विषय. परत करायची गरज आहे का? आता जे शब्द तुम्हाला नॉर्मल आहे, तुमचं नाव आहे किंवा असे भरपूर शब्द आहेत अवघड तुम्हाला जमतायत, ते चुकतच नाहीयेत किंवा त्याचे प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर पण जमतं. हे फक्त असे काही 20-30 शब्द आहेत की ते सर नेहमी चुकतायत. पोलीस शब्द आहे, मला सर कन्फ्युजच होते, पोलीस असं का असं, इतिहास आहे मला असं का असं, भूगोल इकडे कळतच नाही, ते उकडे. हे तुम्ही शोधा. तुम्ही शोधल्याशिवाय ह्या गोष्टीचं उत्तर सापडणार नाही. कुठले सर वगैरे असं होणारच नाही. तुम्हाला याची मेहनत घ्यायची आहे आणि हे तुम्हाला आता कळलंय की शोध कसा घ्यायचा आहे. आता तुम्ही शोधणार आणि करेक्ट कार्यक्रम करणार. हे 14वा 15वा म्हणजे जेवढे हायलाईट केलेत तेवढे आधी करायचे. जसं आता 1, 2 आणि 3 आणि वरचे 6 आणि 3 9 होते, समजा 8, 9 होता तिकडे, त्या पद्धतीनं हे हायलाईट केलेले आधी करायचे आहेत. आणि मग बाकीचे सर हे सगळे शेवटी सगळे तुमचे हे 9 टॉपिक किंवा 8 टॉपिक झाले, मी जेवढे हायलाईट केले तेवढे, आणि पाठीमागे ते इंडेक्स लिहिले ते जेव्हा तेवढे 8 किंवा 9 टॉपिक तेवढे परफेक्ट झाले. सगळे आयोगाचे प्रश्न वाचले, सगळे त्याच्यावरती रिव्हिजन केलं, अंडरलाईन केली, सगळ्या ट्रिक बघितल्या, सगळं झालंय. मग कधी मध्ये याला 8 दिवसातून एक 2-3 दिवस द्या, त्याचा करेक्ट कार्यक्रम करून टाका की बाबा हे काय बोलीभाषेतील म्हणे, मग काय, मग तुमच्या डोक्यात क्लिअर असेल की याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलाय का. हा आहे, नाही विचारला, डायरेक्टली प्रश्न नाही विचारला पण इनडायरेक्टली आहे. ओके. त्याच्यानंतर समूहदर्शक शब्द, ध्वनीदर्शक शब्द, हे आहे का याच्यावरती प्रश्न, तुमचा माइंड सांगेल. पण तुम्ही जर आता शोधत बसला की याच्यावरती आहे का बघतो, तर तुमचा वेळ वाया जाईल. बघू नका, सध्या काही गरज नाही. मी जेवढे टॉपिक सांगितलेत 8 ते 9, ओके, 8 ते 9 तेवढेच परफेक्ट करा, त्याच्यावरतीच भर द्या. ओके, त्याच्यावरतीच प्रश्न आहे. जर बाकीच्या टॉपिकच्या मागे लागाल की बाबा हे बघतो, म्हणजे हे बघू नका असं म्हणतोय का मी, तुम्हाला सोडून द्या म्हणतोय का, नाही. केला नंतर पहिल्यांदा जेवढे अगर आजपर्यंत प्रश्न विचारले तेवढे एवढे केलेले सगळे हे त्याच्यावरती भर. आणि मग सगळ्या शेवटी हे सगळं झालंय सर, एकदम जबरदस्त झालंय. सगळे आयोगाचे प्रश्न वाचलेत, सगळं केलंय, सगळी स्ट्रॅटर्जी समजून गेली, मस्त घेतले, सगळे लिहून घेतले, रिव्हिजन झालंय, अंडरलाईन झालंय. मग याला एक घ्या. मग किती वेळ लागेल याला? 5-6 तास लागतील. दररोज 2-2 तास, मला 2-3 दिवसात खलास होऊन जाईल आणि तुमचा कॉन्फिडन्स जबरदस्त पद्धतीने राहील. म्हणजे हे पहिल्यांदा पुस्तक तुमच्या हातात असल्यानंतर किंवा कुठले पुस्तक हातात असल्यानंतर तुम्ही पहिल्या पानापासून शेवटपर्यंत या पुस्तकाच्या मागे लागत होतात. आता तुम्ही पुस्तकाच्या मागे लागत नाहीयेत, आता तुम्ही प्रश्नांच्या मागे लागताय. प्रश्न कसा येईल त्याच्या मागे लागताय, त्याच्यावरती थिंकिंग करताय. आजपर्यंत सगळे प्रश्न विचारलेले तुम्ही वाचताय, त्याच्यावरती रिव्हिजन देताय, ते सॉल्व्ह करताय. तुमच्या माइंडमध्ये प्रश्न आहे, कारण की तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे, तुम्हाला काही लिहायचं नाही आहे. आता तुम्ही एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करत आहात. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या सर्व मित्रांना, मैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. परत एकदा जाता 2 मिनिटात सांगतो, कारण की महत्त्वाचं असतं, विसरून जातो आपण. हे ज्यांनी स्क्रीनशॉट काढला नसेल, युट्यूबचे विद्यार्थी, त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. हे 8 टॉपिक महत्त्वाचे, याचे प्रत्येक शब्द ना शब्द आणि याच्यातले प्रत्येक प्रश्न ना प्रश्न महत्त्वाचा आहे. ऑप्शनवरती प्रश्न, प्रश्नावरती ऑप्शन असं केलेलं आहे. भरपूर काही ठिकाणी ट्रॅप टाकलेत, काही ठिकाणी सोपं आहे, रिपिटेटिव्ह प्रश्न आहेत. हे सगळं कळायचं असेल तर हे आयोगाचे प्रश्न तुम्हाला वाचावे लागतील. त्याच्यासाठी तुमच्याकडे 1984 ते 2000 आतापर्यंत जे सगळे प्रश्न एक्सप्लेनेशन असणारं पुस्तक पाहिजे. क्लिअर? चलो, हे मी तुम्हाला सांगितलंय. हे 14 टॉपिक, 14 पैकी 9 महत्त्वाचे, जबरदस्त पद्धतीने करायचं आहे. आणि शेवटी जाता तुमचे जे काही बॅच घ्यायच तुम्ही, ही अत्यंत महत्त्वाची दोन्ही पुस्तक जबरदस्त पद्धतीने घेतलेले आहेत. ओके, या पद्धतीनं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे युट्यूबचे विद्यार्थी आहेत त्यांनी, तुम्हाला जर माझा व्हॉट्सअपचं स्टेटस दिसत नसेल, ओके, तर तुम्ही मला 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुमचं पूर्ण नाव, जिल्ह्याचं नाव, डिग्रीचं नाव हे पाठवा. म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट सेव्ह होईल. तुम्हाला व्हॉट्सअपचे स्टेटस दिसतील, तिथे वेगवेगळे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आणि जर कधी तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल, कॉल करायचा असेल, कॉलिंग टाईमवरती घ्या आणि मला तुम्ही बोलू शकता. जेव्हा नंबर सेव्ह असतो तेव्हा कॉल बॅक करायला सोपं जातं, नाही तर असे भरपूर कॉल येत राहतात. आपल्याकडे नंबर सेव्ह आहे, त्याचा जिल्हा आहे, त्याची डिग्री माहिती आहे आपल्याला, आपण कॉल बॅक करतो त्याला लवकरच. ओके, त्यामुळे तुम्ही पाठवू शकता. हे फ्री आहे, याला काही कुठला चार्ज नाही आहे. ही डिटेल्स मला पाठवायची. तुम्हाला 24 तासाच्या आत सेव्हड डन म्हणून मेसेज येईल. दुसऱ्या दिवशीपासून व्हॉट्सअपचे स्टेटस मला दिसत राहतील. सगळे अपडेट्स तुम्हाला फ्रीली मिळत राहतील, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे ही माहिती पाठवून द्या. पाठवायची असेल तर पाठवा, काही प्रॉब्लेम नाही, कंपल्सरी नाही आहे, मोफत आहे. आणि ज्यांना बॅच परचेस करायची आहे, स्वराज अकॅडमी ओम सर हे आपलं ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. अशा जबरदस्त लेक्चर्स पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.